रोज सारख्याच चवीचा डाळ भात आणि भाजी पोळी खाऊन कंटाळा आला ना की काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते। बऱ्याच जणींची तक्रार असते की घरात बनवलेले पदार्थ हॉटेलसारखे परफेक्ट चवीचे लागत नाही। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर आणि दाल फ्रायची रेसिपी पाहूया। त्यामुळे घरच्या घरी तुम्हाला बाहेरसारख्या चवीचा आस्वाद घेता येईल। घरी बनवलेला असल्यामुळे हे पदार्थ पौष्टिक तर असतीलच, शिवाय सगळेजण पोटभर देखील खाऊ शकतील। चला तर मग रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर आणि दाल फ्रायची रेसिपी पाहूया। पालक पनीर बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी तापत ठेवलंय आणि त्यामध्ये अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घातलं आहे। पाण्याला छान उकळी आली की त्यात स्वच्छ केलेला पालक आपण ब्लांच करून घेणार आहोत। तर इथे मी साधारण एक जुडी एवढा पालक घेतलेला आहे। फक्त आपल्याला पानांचा उपयोग करायचा आहे, काड्या अजिबात घ्यायच्या नाहीयेत। आणि साखर मिठाच्या पाण्यामध्ये ना ब्लांच केल्यामुळे पालकाचा रंग बघा मस्त हिरवागार राहतो। आता लगेचच हा पालक आपण आईस कोल्ड वॉटर म्हणजेच बर्फाच्या पाण्यामध्ये घालणार आहोत आणि यामध्येच आपल्याला हा पालक असाच ठेवून द्यायचा आहे। बाकीचा सगळा पालक देखील मी अशाच पद्धतीने ब्लांच करून घेते। पालक इथे आपल्याला ना शिजवायचं नाही, फक्त 1 मिनिट भरासाठी उकळीच्या पाण्यातनं काढून घ्यायचं आहे आणि लगेचच बर्फाच्या पाण्यात टाकायचं आहे, कारण त्याची कुकिंग प्रोसेस आपल्याला थांबवायची आहे। चला आता इथे मी 200 ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे। पनीरपासून बनणाऱ्या सर्व डिशेसपैकी पालक पनीर ही सर्वात लोकप्रिय रेसिपी आहे, शिवाय ही खूप पौष्टिक सुद्धा आहे। पालकामध्ये आयर्न आणि पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे ही डिश नक्कीच हेल्दी आणि टेस्टी आहे। आता हे पनीरचे तुकडे गरम पाण्यामध्ये साधारण आपल्याला 1-2-5 मिनिट ठेवून द्यायचे आहेत आणि गरम पाण्यात ठेवल्यामुळे पनीर बघा किती मस्त मऊ लुसलुशीत झालं आहे। बरेच जण काय करतात, पनीर हे तळून घेतात आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये घालतात, पण तळून न घेता अशा पद्धतीने गरम पाण्यात घालून बघा, पनीर खूप जास्त सॉफ्ट होतं। पनीर आपल्याला कोमट पाण्यामध्येच घालायचं आहे। उकळीच्या पाण्यात जर तुम्ही घातलं ना तर पनीर एकमेकांना चिटकू शकेल। चला आता आपलं हे पनीर निथळतंय, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। इथे आता मी डाळ भाताचं कुकर पहिले लावून घेते। पाव कप तूर डाळ आणि 2 मोठे चमचे मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती। यामध्ये घालूया हळद आणि हिंग, अगदी पाव चमचाच घालायचा आहे। मिक्स करून आता ह्याला मी 3 शिट्ट्या कुकरच्या काढून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भाजी करायला घेऊया। तर इथे मी कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये घालते बटर। आता बघा रेस्टॉरंटमध्ये जेव्हा करतात ना तेव्हा ते तेलाचा वापर कमी करतात आणि बटरचा वापर जास्त करतात, आणि आपण काय करतो घरामध्ये तेलाचा वापर करतो, तर त्यामुळे भाजीला चव आपली नेहमी वेगळी येते। तर रेस्टॉरंट स्टाईल कुठली पण तुम्हाला भाजी करायची असेल ना त्यामध्ये तुम्ही बटरचा वापर करा। आता इथे एक साधारण 5-6 लसूण पाकळ्या मी चिरून घेतलेल्या आहेत, ते आपण बटरमध्ये परतून घेऊया। लसूण आपल्याला खूप जास्त परतून घ्यायचं नाहीये, म्हणजे त्याला लाल करायचं नाहीये, जस्ट त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। आता या भाजीसाठी आपण एक कच्चं वाटण तयार करून घेऊया। एक कांदा उभा चिरून मी मिक्सरच्या पॉटमध्ये घातला आहे। आता एक टोमॅटो देखील मी असाच रफली चॉप करून घेते। कांदा टोमॅटो घातल्यानंतर देखील ना आपल्या भाजीचा रंग अजिबात बदलणार नाही, अगदी हिरवा तसाच राहील। बऱ्याच जणांच्या पालक पनीरचा रंग ना थोडासा पिवळसर असा येतो, तर बघा आज आपली ही भाजी ना अगदी हिरवी तशीच राहणार आहे। अगदी अर्धा इंच आलं मी साल काढून स्वच्छ धुवून घेतलं आहे, त्याचे देखील आपण छोटेसे तुकडे करून घेऊया आणि ते देखील आपण मिक्सरमध्ये वाटणात घालणार आहोत। हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला जर तिखट थोडंसं झणझणीत स्पायसी हवं असेल तरच हिरवी मिरची घाला, अदरवाइज स्किप केली तरी देखील चालेल। मिक्सरला ह्याची अगदी बारीक पेस्ट करून घेऊया आणि हे कच्चंच वाटण आता आपण परतून घेऊया। तर बघा हॉटेलमध्ये जेव्हा केलं जातं ना तर कांदा टोमॅटो आधी कुठलाही पदार्थ भाजून घेत नाहीत, कच्चाच वापरला जातो। त्यामुळे काय होतं ना पदार्थाची चव छान लागते आणि शिवाय आपला वेळ देखील वाचतो। ही सगळी तयारी होईपर्यंत ना पालक पण मस्त थंड झाला आहे, त्यातलं एक्सेस पाणी जे आहे ते सगळं आपण काढून घेऊया। पालक छान पिळून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची आपण प्युरी करून घेणार आहोत। लागेल तसं अगदी थोडंसं पाणी यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही प्युरी करताना घालू शकता। बघा मस्त हिरवागार रंग आलेला आहे। आता आपला कांदा टोमॅटोचं मिश्रण पण छान परतलं गेलेलं आहे। आता यामध्ये ना आपण बाकीचे मसाले घालणार आहोत। मसाले अगदी बेसिक आहेत, प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये हे मसाले असतात। यामध्ये घालूया पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट। आता हे देखील आपण मसाले परतून घेऊया। मसाल्यांचा कच्चेपणा सगळा गेला पाहिजे। तुम्हाला हवं तर थोडीशी धणे जिरे पूड देखील तुम्ही या स्टेजला घालू शकता, पण मी काही आज त्याचा वापर केलेला नाहीये। पालक आता या मसाल्यामध्ये छान आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये लगेचच आपल्याला घालायचं आहे मीठ आणि थोडंसं पाणी।
पालकाचा रंग हिरवागार राहावा त्यासाठी पालक जेव्हा आपण ब्लांच करतो मिठासोबतच साखरेचा देखील वापर करा। ब्लांच केल्याबरोबर लगेचच आपल्याला त्याला थंड बर्फाच्या पाण्यात घालायचं म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते। पालक मसाल्यामध्ये घातल्यानंतर ना लगेचच चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे पालकाचा रंग बदलत नाही। चला आता भाजीमध्ये पनीर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून एक 5-7 मिनिटांपर्यंत ही भाजी मी अशी शिजवून घेते। आणि ही भाजी आपल्याला झाकण न ठेवता शिजवायची आहे। झाकण जर ठेवली तर भाजीचा रंग बदलेल। चला भाजी तयार झाली आहे। आता आपला कुकर देखील थंड झालेला आहे। डाळ बघा किती छान शिजली गेलेली आहे। डाळ आपल्याला शिजवायची आहे पण त्याचा एक एक दाणा दिसला पाहिजे। खूप जास्त आपल्याला ती मॅश करून घ्यायची नाहीये। दाल फ्राय करण्यासाठी साधारण अर्धा पळी एवढं मी तेल घेतलं आहे। त्यामध्ये घालते बटर। रेस्टॉरंट सारखी जर चव हवी असेल ना तर या दोन्ही पदार्थांमध्ये बटर तुम्ही अवश्य घाला। चला बटर थोडंसं मेल्ट होतंय त्यामध्ये मी घालते जिरे। जिरे तडतडले की त्यामध्ये आपण लगेचच घालणार आहोत हिंग, लाल सुक्या मिरच्या आणि भरपूर असा ताजा हिरवागार कढीपत्ता। कढीपत्ता थोडासा तडतडला की आपण बारीक चिरलेलं लसूण यामध्ये घालणार आहोत। आणि आता हे सगळं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। खूप जास्त परतायचं नाहीये। फक्त ह्या सगळ्या पदार्थांचा कच्चेपणा गेला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी घालतीये बारीक चिरलेला एक कांदा। कांदा पण आपल्याला ना साधारण 1-2 मिनिटपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याचा पण खूप रंग बदलायचा नाहीये। अशा पद्धतीचा ट्रान्सलुसंट झाला की लगेच आपण मसाले घालणार आहोत। 1 चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला यामध्ये मी घातला आहे। तर बघा दाल फ्राय करताना ना किचन किंग मसाला नक्की घाला। अगदी रेस्टॉरंट सारखी तुम्हाला दाल फ्रायची टेस्ट लागेल। आता यामध्ये मी घालते अर्धा चिरलेला टोमॅटो। टोमॅटो पण आपण यामध्ये मस्त परतून घेऊया। बघा अगदी बेसिक घरातलेच मसाले आहेत। कुठलेही मसाले तुम्हाला विकत आणायला लागणार नाही। चला आता यामध्ये आपण जी डाळ आहे ना ती घालून घेऊया। थोडीशी अगदी मी घोटून घेतली आहे। आपण नेहमीच्या वरणाला घोटतो ना तेवढी घोटायची नाहीये। त्यामध्ये तुरीची डाळ ना दिसली पाहिजे। चला आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आणि सुरुवातीपासून आपण यामध्ये मीठ घातलं नाहीये तर चवीनुसार यामध्ये घालूया मीठ। पुन्हा मिक्स करून घेऊया आणि एक साधारण 5-7 मिनिटांपर्यंत ही डाळ आपल्याला अगदी लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे। तर बघा डाळीला मस्त उकळी फुटली आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। दाल फ्राय खूप जास्त पातळ नसतो, असाच असतो। तर यामध्ये आता आपण घालूया कोथिंबीर आणि गॅसची फ्लेम बंद करूया। मस्त रेस्टॉरंट सारखा दाल फ्राय आपला घरच्या घरी तयार झाला आहे। तर पाहिलात किती साध्या सोप्या ह्या दोन्ही रेसिपी होत्या। अगदी घरातल्या हाताशी असलेल्या साहित्यामध्ये आम्ही तयार केल्या आहेत आणि चव म्हणाल तर अगदी रेस्टॉरंट सारखी। मुलं पालक खात नाही अशी ज्यांची तक्रार असते किंवा डाळ खात नाही, तोच डाळ भात खायचा कंटाळा येतो, तर अगदी कमी मेहनतीत देखील तुम्ही अशा पद्धतीचा स्वयंपाक करू शकता। आता या पराठ्याची रेसिपी ऑलरेडी मी बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर शेअर केली आहे त्यामुळे इथे मी काही ती शेअर केली नाही। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा हेल्दी टेस्टी मेनू मला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी मिमीज किचन मराठीला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा। बाय।